हरतालिकेची व्रतकथा. हरतालिका तृतीया हे व्रत मुख्यतः भाद्रपद शुक्ल पक्षातील तृतीया तिथीला केले जाते. हे व्रत गौरी शंकर यांच्या विवाह स्मरणार्थ आहे. विशेषतः सुवासिनी आणि कुमारिका स्त्रिया हे व्रत चांगला जोडीदार मिळावा आणि पतीच्या दीर्घायुष्यासाठी करतात. ही हरतालिकेची व्रतकथा आपण आज या व्हिडिओमधून पाहणार आहोत. चला तर मग शिवशंभूंचे नाव घेऊन कथेला सुरुवात करूया. भगवान शिव आणि पार्वती आपल्या सर्व गणांसह कैलास पर्वतावर अत्यंत पवित्र भूमीवर असलेल्या विशाल वटवृक्षाखाली विराजमान होते. तेव्हा माता पार्वतीने भगवान शंकरांना विचारले, महाराज, सर्व व्रतांमधील सगळ्यात श्रेष्ठ असे व्रत कोणते? श्रम थोडे आणि फळ पुष्कळ असं एखादं व्रत तुम्ही मला सांगा आणि मी कोणत्या पुण्याईंना आपल्या पदरी पडले हेही सांगा. राणी पार्वतीची अशी प्रार्थना ऐकून भगवान शंकर म्हणाले, जसा नक्षत्रात चंद्र श्रेष्ठ, ग्रहात सूर्य श्रेष्ठ, 4 वर्णात ब्राह्मण श्रेष्ठ, देवात विष्णू श्रेष्ठ, नद्यात गंगा श्रेष्ठ, त्याप्रमाणेच हरतालिका हे व्रत सगळ्यात श्रेष्ठ आहे. तेच तू पूर्वजन्मी हिमालय पर्वतावर केलंस आणि त्याच पुण्याईनं तू मला प्राप्त झालीस. हे व्रत तू खूप निष्ठेने पार पाडलेस. तू लहानपणापासूनच मी तुला प्राप्त व्हावे यासाठी मोठे तप केलेस. 64 वर्षे तर फक्त झाडाची पिकलेली पाने खाल्लीस. थंडी, पाऊस, ऊन या तीनही ऋतूत हे तप तू सुरूच ठेवलंस. खूप दुःख सहन केलीस. हे तुझे श्रम पाहून तुझ्या वडिलांना फार दुःख आणि अशी कन्या कोणास द्यावी अशी चिंता सतावू लागली. इतक्यात तिथं नारद मुनी आले. हिमालयानं त्यांची पूजा केली आणि इथे येण्याचं कारण विचारले. तेव्हा नारद मुनी म्हणाले, तुझे कन्या उपवर झाली आहे. ती तू विष्णूला द्यावी. तोच तिच्या योग्य नवरा आहे. त्यांनीच मला तुझ्याकडे मागणी करण्यास पाठवलं आहे. म्हणून मी इथं आलोय असे त्यांनी सांगितले. हे ऐकून हिमालय राजा मात्र फार खुश झाला आणि म्हणाला, महाराज, हे माझे सौभाग्य आहे की माझी कन्या भगवान विष्णूंनी स्वीकारली आहे आणि मी नक्कीच माझी कन्या त्यांना देईन. असे आश्वासन दिल्यावर नारदजी वैकुंठाला निघून गेले. हे ऐकून मात्र पार्वती, तुला खूप वाईट वाटले आणि तू तुझ्या मैत्रिणीकडे गेलीस आणि तुझा शोक पाहून ती म्हणाली, देवी, मी तुला अशा गुहेत तपश्चर्येसाठी घेऊन जाईन जिथे महाराज हिमालय तुला शोधू शकणार नाहीत. असे म्हणून तुझ्या मैत्रिणीने तुला खोल गुहेत नेले. महाराज हिमालय मात्र पूर्णपणे घाबरले आणि तुला सगळीकडे शोधू लागले. तू तुझ्या मैत्रिणीसोबतच त्या गुहेत अन्न पाण्याशिवाय माझे व्रत सुरू केलेस. नदीच्या वाळूने शिवलिंग बनवलेस आणि विविध फुलांनी त्याची पूजा केलीस. तो दिवस भाद्रपद महिन्यातील शुक्ल पक्षातील तृतीया तिथी हस्त नक्षत्र होता. तुझ्या उपासनेमुळे माझे सिंहासन हलले आणि मी तुझ्यासमोर प्रकट झालो आणि तुला दर्शन दिले आणि तुझी इच्छा विचारू लागलो. हे ऐकून तू मला सर्व हकीकत सांगितलीस. तुम्ही माझे पती व्हावं याशिवाय माझी दुसरी इच्छा नाही असेही सांगितलेस. तुझ्या इतक्या कडक तपश्चर्येने मी खूप खुश झालो आणि माझ्याशी लग्न करण्याची तुझी इच्छा मान्य केली. त्यानंतर वाळूच्या मूर्तीचे तू नदीत विसर्जन केलेस. तिथे नदीच्या काठावर तुमचे नगरवसी महाराज हिमालय सुद्धा होते. ते तुम्हाला भेटले आणि रडायला लागले. तुझे तिथे येण्याचे कारण त्यांनी विचारले. मग तू त्यांना सर्व हकीकत सांगितलीस. पुढं त्यांनी तुला मलाच देण्याचं वचन दिलं. तुला घरी घेऊन गेले. मग काही दिवसांनी चांगला मुहूर्त पाहून माझ्याशी विवाह लावून दिला. ही 60 उत्तराची कहाणी 5 उत्तरी. देवा ब्राह्मणांचे द्वारी, गायीचे गोठी, पिंपळाच्या पारी, सुफळ संपूर्ण. पार्वती यांनी केलेल्या व्रताच्या प्रभावामुळे भगवान शंकर प्रसन्न झाले आणि त्यांनी देवी पार्वतीसह विवाह केला. हर म्हणजे अपहरण करणे आणि तालिका म्हणजे सखी. देवी पार्वतीच्या सखीने
त्यांचे हरण करून त्यांना खोल गुहेत नेले, जिथे त्यांनी महादेवांना प्राप्त करण्यासाठी हे व्रत केले. त्यामुळेच या व्रताला हरतालिका असे म्हटले जाते. तुम्हाला ही कथा कशी वाटली मला कमेंट्समध्ये नक्की कळवा. व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब जरूर करा. ओम नमः शिवाय.